दुबई इथं पार पडलेल्या आशियाई यूथ पॅरा गेम्समध्ये साईवर्धन पाटील आणि विश्वविजय तांबे या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली आहे. गोळाफेक प्रकारात अचाट ताकद दाखवत साईवर्धन यानं सुवर्ण पदकावर नाव कोरलंय, तर टेबल टेनिसच्या रणांगणात आपल्या कौशल्यानं विश्व यानं 2 सुवर्ण पदकं पटकावली आहेत. या दैदिप्यमान यशाबद्दल कोल्हापुरातील पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन आणि कोरगावकर उद्योग समूह यांच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौक इथं त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाचे सचिव जयवंत हणमनवार यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी केवळ पुरुष खेळाडूच नाही, तर दिव्यांग महिला क्रिकेट संघात आपली चमक दाखवणाऱ्या अस्मा वार, सुप्रिया तावडे, दीपाली मुंगळे आणि राणी गवळी यांचाही सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पॅरा जलतरणपटू रिया पाटील आणि सहकारी खेळाडूंच्या जिद्दीचंही मान्यवरांनी कौतुक केलं. याप्रसंगी बोलताना हणमनवार यांनी या दोघांचं यश येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल अशा भावना व्यक्त केल्या. सत्कार समारंभानंतर बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर या खेळाडूंची विजयी मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापूरचा सुपुत्र, सुवर्णपुत्र अशा घोषणांनी परिसर दुमदमून गेला. कोल्हापूरकरांनी फुलांची उधळण करत या विजेत्यांचं स्वागत जल्लोषी केलं. शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या सोहळ्याची सांगता झाली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पारितोष कंकाळ, पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने, सचिव विनायक सुतार, स्नेहल बेनके, सुरेश ढेरे, उमेश चटके, युनुस शेख, जयश्री शिंदे, उज्ज्वला चव्हाण, शिवराज शुक्ला बिडकर, नलिनी डवर, अजय वावरे यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते.